सो हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता टाईमला दोस्तो सकाळचे वाजले आहे 7:30 ना. आज आलो आहे मी पुन्हा वावरामध्ये. आज एक बुरी चहा तोडायचा आहे ना, त्या पराठ्या जमा करायचे आहे ना, पेटपाडा करायचे दोस्तो. त्याला ठणठणी लवकर काम होऊन जाते ना, चांगला मतलब काम करू शकते ठणठणी. तर आपण त्याला मग कामाला काही हात लावू शकत नाही दोस्तो. त्याला आज पण संग काय आणला आहे तर कुराड आणली आहे, डबका मतलब बॉटल आणली आहे, 2 इरे आणले आहे आणि गाडी आणली आहे. तो दोस्त फायनली पुरा पराठा झाला जमा. काही दुऱ्यानं लावल्या, काही कसे ढिग लावून दिलेले 2-4. सकाळी चालले ते बाबा 7 वाजता आले होते वावरात. तर त्यानं आमच्या पोटीच जमा करून घेतलं. मी आलो मस्त जमा खाऊन करून शाळेने, मग मी लागलो जमा करायला. तर फायनली आज जमा झाले पुरे पराठ्या. आणि मग त्या पारगानं चिमटा आणायचा आहे आणि चिमट्यानं उपड करायचं दोस्त. आता पेटवून घेते पुरं. मग द्या लागणार आंब्याला 2-3 आंबे घेऊन लागणार खासाठी. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी गाइस. हाँ तर दोस्त आता ठिकेच्यावर तर झाले पुरं ढिकं पेटून सगळ्यांनी पराठे यायचे. दुसऱ्या दिले बी पेटवले. आता राहिले आहे घरच्या घरातले, हे राहिले होते तर हे पेटून घेतो. याले पेटवले हे इलं आलं आणि एक कवटे असे ठेवले होते त्यासाठी, ताकी म्हणलं पेट्रोल का धरून टाकायचे म्हणलं याच्यावरचं, म्हणून ठेवले होते. जला दिया गाइस, जला दिया. तो दोस्त आता टाइम झाला आहे 11 वाजून आले. आता मी घराकडे. बाबा आले होते सकाळी 7 वाजताच. त्यांनी जेवण नाही केलं पण काही नाही, तसं झाले चाय केले ना. 11 वाजेपर्यंत काम केलं ते. आपलं सांगत होतच नाही बा उपाशी पुढे काम. त्यानं पेटोपाट मतलब ढिग केले, त्यानं काही पेटोपाटो बी केलं. मी आलो तर मग मी बी उचवायचं करून पेटोपाटा करू लागलो असतो. आता झालं घराकडे काम त्यात लागले भूक मला बी जायले बी. तो 10 टाईम आला आहे, 4:30 वाजून आले आणि आता आलो मी वावरामध्ये.
मगाने पेटलं नाही. मगाने पेटवलं हे पेटलं नाही. ह्या डियाकडून ढीक पेटला, ह्या काय पेटला ना डब्बी जे माचीस आहे ते खतम होऊन गेले असतो. तर आता पुन्हा आला हे पेटवून देतो. आणि जे फन वगैरे आहे ते याची वाच करायचे आहे. आणि आज भावरामध्ये आला आहे भवत्या आणि बनू वजन आले. 2 कागद लावले दोस्तांनी पेटून टाकला. ठीक हव्याच्यानं बातच पेटते भुक्का बात राखून येते 2 मिनिटात. इतकं पण असेल ना त्याची वली आले चले हे पेटून घेतो. गाइस आप ये नीचे जो बुक देख रहे हो ये मेरे सेमेस्टर की बुक है कंप्यूटर की. एक समय था जब मैं कंप्लीट नहीं करता था तो सर चिल्लाते थे, बट कंप्लीट करने के बाद ये अभी चलने के काम आ रही है, चलाने के काम आ रही है दोस्तों. ये जो है कि नहीं पराठी के ढीक इसको चलाने के काम आ रहा है अभी ये. कभी इससे नंबर मिलते थे, काबिलियत पता चलती थी कि बंदा काबिल है कि नहीं. अब आग जलाने का काम आ रहे क्या ही बताएं. गाइस 6 महीने का सेमेस्टर का बुक जल के राख हो रहा है और 8 महीने की जो फसल है कपास की वो भी राख हो रही है. जो पेड़ है कि नहीं वो राख हो रहा है. 8 मिनट भी नहीं लगेंगे इसको जल के राख होने में और 8 महीने लगे इसको छोटे से बड़ा करने में. बहुत पेटलं ते. हाँ हाँ तू औरत काय लिहायला मला सांग आता. जोर से बोल जो. बकऱ्या चारले. बकऱ्या चारल्या तू ना कवा चारल्या. हो का पाणी पिला जेवण करून आलं तर घरून. आता घरी जाशील का नाही इथं झोपशील कोठ्यावर. हा का कोठ्यावर झोपशील. बकऱ्यानं आपल्या कोठ्यावर झोपशील तू. आपण झोपजून कोठ्यावर कोण पप्पा राहते ना आले पप्पा सांग झोपजून तू. पप्पू हो ते इकडे पाय इकडे पाय इकडे पाय पप्पा सांग कोठ्यावर. मटण अंडे नाही. हां मग तरी मंजिरा आहे म्हणा घरात असं तसं नाचून दाखवा तो. अहो हरिपट कसं नाचते. फुगडी कशी खेळते फुगडी. पाहिजे पडलं ना पाहिजे तो. राहू दे राहू दे राहू दे झाली फुगडी झाली. ते पप्पाला लावले आता बकऱ्या घेऊन नाचून दाखव तू आता एकुड्या नाचून दाखव. आता थकला का थकला. बरं हे सारखं करतो मी. तो दोस्त फायनली झाले पुरे धुरे पेटून आणि हे लास्ट राहिलं होतं हे बी पेटून टाकलं आम्ही ना. मग हे धुरा साफ आहे आणि थोडी धुरा साफ आहे. थोडं बहुत जे टाकरीचे जे बुडा आहे ते कापूक करावं लागेल थोडंसं झालं मग. आणि पराठीनं चिमट्यानं हे जे पराठीचे दुटकाट राहिले आहे ते उपडाचे दोस्तो. आजच चिमटानच होतो पण गाडी काही घरी होती नाही. बाबा नेली गाडी कुठं सरले तर म्हणून सांग काही चिमटा आणला नाही दोस्त आज. काही कपडे नको ओपू नाही तर आज हे काम झालं असतं आपलं आहे ना. चिमटा आणला असतं मी नव्हतं. हे जे भूतकाळ आहे का नाही ते उपडापड झाले असते पूर्ण. चल बकऱ्याच्या अंगावर बस तू. बोकड्याच्या अंगावर बस जा. चल बोकडा बी आला. हे झोडपं काय आणलं तुम्ही. हे झोडपं घेऊन चल पहिले की खांदावर आपल्या कसं घेते खांदावर घेऊन टाकू. हां आत्ता बनला तू कष्टकरचा पोरगा. चल. हाव आर यू गाईस. माती कुठं असेल